मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाचा सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय। त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे हजारो कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक आहेत आणि त्यातल्याच दादांच्या एका सच्च्या कार्यकर्त्यानं आता एक मोठा निर्णय घेतला। नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे रहिवासी असलेले विलास झोडपे हे अजितदादांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते असून 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी असा एक संकल्प केला होता की जोपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत आपण डोक्यावरचे केस कापणार नाहीत आणि अशी शपथच त्यांनी घेतली होती। त्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जेव्हा अजितदादांना याची माहिती मिळाली तेव्हा झोडपेंची भेट घेऊन दादांनी स्पष्टपणे आणि काही गमतीशीर पद्धतीने त्यांना सांगितलं की विलास, तू केस वाढवल्यानं मी मुख्यमंत्री होणार नाहीये। लोकशाहीत मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळाची गरज असते। तुझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमदार व्हायला पाहिजे। केस वाढवल्यानं तू पुरुष आहेस की स्त्री हे कळणार नाही, वरून तेलाचा खर्चही वाढेल। यापेक्षा हे चांगलं राहील की तू लोकांचं काम कर आणि संघटना आणखी मजबूत कर। मात्र आता दादाच राहिले नाहीत, त्यामुळे ते मुख्यमंत्री व्हावेत म्हणून वाढवलेले केस विलास झोडपे यांनी त्यांनाच अर्पण करण्याचा निर्णय घेत अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर बारामतीच्या नीरा नदीच्या संगमावरच झोडपेंनी मुंडन केलं आणि दादांना अनोख्या स्वरूपाची ही श्रद्धांजली वाहिलेली आहे।